बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाला आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारने चर्चेकरता निमंत्रण दिलंय, तर दुसरीकडे रात्री 3 वाजता 3 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे एकीकडे चर्चेचं निमंत्रण असताना मुख्यमंत्री अशा पद्धतीने रात्री उशिरा अटक करून हा कोणता चर्चेचा पायंडा राबवत आहात असा सवाल अजित नवले यांनी सरकारला विचारलाय। नवलेंशी चर्चा केली आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। सोबत शेतकरी नेते अजित नवले जे आहे, भाऊ पावसाचा सावट आहे, पाऊस देखील सुरू आहे, सरी बरसत आहे, तरी आंदोलक जे आहे ते आंदोलनावरती ठाम आहे। आज चर्चेसाठी निमंत्रण आलेलं आहे राज्य सरकारचं, सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे। चर्चेकडे आम्ही सकारात्मकपणेच पाहतो, परंतु आतापर्यंत जे अनुभव आहेत त्या आधारावर बऱ्याचदा चर्चा होते, मान्य होतात निर्णय आणि त्याची अंमलबजावणी होत नाही। त्या आधारावर काय रणनीती करायची याच्यासाठी आता आमची बैठक होईल। सगळ्या प्रमुख नेत्यांबरोबर आम्ही बोलू। आम्ही सकारात्मक आहोत, पण सरकारने दगाफटका करू नये। आम्हाला वेळ प्रसंगी असेल तर या चिखलामध्ये दिवस रात्र आम्ही आज त्या ठिकाणी थांबून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारला मान्य करण्यासाठी, भाग पाडण्यासाठी या ठिकाणी आलोत। आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही दडपणाला न घाबरता आम्ही या ठिकाणी दटून राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।